हॅलो म्हणजे भाई येतच नाही बदला बदला असं नाही बघा अशी हसत खेळत गाडी होणार शाळेत पण तसेच हो पण शाळेत त्यांनी सायलेंट तेवढाच मी सांगणार तेव्हा म्हणतात त्यांनी गणपतीची उपासना ते थोडा वेळ शाळेत रावाने गणपतीचा म्हणाले काय काय गणपतीसारखं वाटतं बरोबर बुवा तुमचा लागला धन्यवाद देते मला गणपतीची उपमा दिला बरोबर म्हणजे तेवढा तरी तुम्ही काहीतरी चांगला सांगला बोलून जाता असतो नाही का पुढे पुढे बघा त्यांच्या सगळ्या पद्धत
हो असा काही नाही चष्मा आणले मी हो बघा ते आणलेलो तेव्हा असं काही विषय नाही. त्याप्रमाणे बक्षीस आलं होतं मगाशी विश्वकर्मा प्रसादी भजन मंडळ आमचे खरोखर आमचे साथीदार आणि आम्हाला जे तिथं मार्गदर्शन लाभलं असे आमचे शरद देवगरकर बुवा त्यांच्याकडून 100 रुपये लाख मला पारितोषिक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. जर कुणी शरद देवगरकर बुवा जर कुठे आले असतील स्टेजवरती यायचा व्यक्तीचा मान राखायचा आहे. त्याप्रमाणे आमचे खरोखर आमचे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू द्वारकानाथ नाटेकर बुवा यांचंही ते आगमन झालंय. 100 रुपयाचा लाख मोठा पारितोषिक आले त्या शाळेच्या त्यांचंही स्वागत करा. बाकी सगळ्या तरी सांगितलेला पुढे पुढे सांगणार पण बुवा सुरुवात पटक त्याप्रमाणे भजन करूया.
जय 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 हनुमान का जय जय राम जय
कोणाकडे त्याचप्रमाणे हॅलो हॅलो जरा आवाज सन्माननीय श्री आमच्या सांगवे गावचे अश्विन उर्फ अभि गावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी 200 आणि आमचे पटवाजवादक दत्ता गोसावी यांच्यासाठी 200 आणि आमचे तबलावादक यांच्यासाठी 100 रुपयाचं लाखोंचं पारितोषिक आलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रवीण सावंत तालुका कणकवली गाव नाटळ आमच्या नाटळ गावची शान सन्माननीय प्रवीण सावंत तालुका कणकवली गाव नाटळ हेळवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं लाखोंचं पारितोषिक आलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांना बक्षीस दिलेल्यांका पण आणि नाही दिलेल्यांका पण सर्वांना उदंड आयुष्यात उत्तम आरोग्य लाभावं अशी त्या संघटनेच्या मी प्रार्थना करतोय. धन्यवाद. हॅलो 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 माईक चेक ठेवा हॅलो हार्मोनियम हॅलो तेव्हा जरा लेवल नाही दिलं की पाणी टाक हॅलो थोडा तुम्ही बोल हॅलो हॅलो कोणत्या नाही हॅलो हॅलो काय तुमचे प्रयत्न चांगले 100% प्रयत्न चांगले पण आधार भरतो काय इन्फेक्शन भरतात होत आहे. अतिशय सुंदर धावणीचं धावणवाल्यांसाठी जोरदार त्यावेळी असो बोलतो. अतिशय सुंदर या ठिकाणी बुवांनी सुरुवात केली एक जोरदार गाड्या सतीश सावंत बुवांसाठी होता चुकून 5 म्हटले काय होता 5 वर्षांनी एकदा भेटले मित्र असा होता नाही. बाकी अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही काय होतं लोकांसाठी ब्रह्मज्ञ आणि आपण कोरडी भाषा. मी प्रजासत्ताक दिनाच्या लाईव्ह YouTube या ठिकाणी 3 वेळा शुभेच्छा दिल्या. सीमेवरच्या जवानांसाठी बोललो तरी सुद्धा हो माणूस म्हणला तुम्ही शुभेच्छा नाही दिला तुम्ही जवानांचा बोलला जवानाचा बोलला म्हणजे नक्की काय करतात ते 60-90 ची काय भांडण थोडीशी अंदाज ते कानात टाकण्यात बरा होता नाही का. म्हणजे खरी तरी माणूस शांत बसलेल्या माणसात चाळ होता आणि वैतागला होती भांडणं करून कोणती नको म्हटला शांत बारी करून द्या. ते हो माणूस सांगता मी जेवणांका नाही बोलले अरे भवान होणार होणारा ज्या दिवसात ज्याची खावी थोडी त्याची वाजवावी टाळली. आणि मी तर या महाराष्ट्रातील आमच्या भारतासाठी बलिदान दिलेल्यांना 3 वेळा मी शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर जवानांसाठी बोललो प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिला. आता काय कपाळ म्हणतात रामनामाचा दगड हनुमंतरायाला टाकला तो चालला भक्ताने टाकला तो चालला रामाने टाकला तो चालला नाही. एक काम करा तुम्ही बाहेर दोन मागणार आहे का उडीत पण बघा का त्याच्यासाठी तल्लीन व्हावं लागतं आणि राम या 2 अक्षरामध्ये ब्रह्मांड सामावलेलं आहे. अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही इथं जोरदार डायबॉलचा ठेवून बाकी फक्त एकच मला विषय त्यांना खटकला तो म्हणजे 60-90 तो जायपर्यंत काय तो विषय सांगून ठेवतो. म्हणजे 60-90 म्हटल्यानंतर कोणाला ज्ञान नाही असं काय नाही बाकी फक्त मोजमाप येतं हे मला तर अजूनपर्यंत माहिती नाही. 60 आणि 90 म्हणतात 60 नको माका 90 नाही तुमचं 120 असो गुलामबाई बरे तसे अतिशय सुंदर या ठिकाणी भजन आहे. हो कसं होतं आपण बोलता बोलता काही तो काहीतरी गोष्टी घेऊन बसायचे नाही. तुम्ही पण त्या बोलण्याच्या ओघामध्ये त्यांना तबला वाजत त्या सगळं युट्यूबला लाईव्ह आहे आम्ही कानावरती बोलत वाटतो लक्ष बारीक समजू नका थोडी घालू काय सांगता येत नाही म्हणून लक्ष ठेवायचं. काय होतं तुमच्या धर्मल्यासारखं दुसरं बोलत असतं ना एका चालू बाजू बसत आणि शांतच बसत मी बघा शांत चित्तानं ऐकायचं दुसरं काय बोलताय ह्या एका शब्दामुळे भरतो मा झालो ना तर काय होत आहे आमच्या महाराष्ट्राने आजच्या जगाने बघितले शांत चित्ताने ऐकायचं. कारण ह्या घरच्या मावरून रामायण घडतं महाभारत घडतं महिन्यापूर्वी नाही असा होता म्हणून ह्या भजन
ताकद घे. तुम्ही सांगूच्या अगोदर यांनी सांगितलं की सतीश पंचाळ बोला चांगलं नाव घेतलं चांगलं नाव घेतलं पंचाळमध्ये आज चांगलं तुमचा त्याच्यात खूप कशा उपयोग तुमचं नाव नाही घेतलं. अहो नावामध्ये काय ठेवलेलं नाही कर्तृत्व पाहिजे माणसाचं होय की नाही. काही नावामध्ये नाही आज जर मी कर्तृत्व नाही केलं तर संजय पवार नावाला भर नाही राहिला असतो. आज जर तुम्ही भजन क्षेत्रामध्ये नाव नाही कमवलं तर सतीश सावंत नावाला अर्थ राहिला असता. आज जर दत्ता गोसाई बुवांनी त्यांच्या कर्तृत्व केलं नसतं तर दत्ता गोसाई बुवा नावाला अर्थ राहिला नसता. आज छत्रपती शिवरायांनी कर्तृत्व केलं म्हणून आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतोय. हिंदू हृदयात बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला मुंबईमध्ये जगायचं कसं ते शिकवलं म्हणून त्यांचं नाव घेतोय. आणि ठाणा नगरीमध्ये आनंद दिघे साहेबांनी एवढं भलं मोठं कार्य करून ठेवलंय म्हणून त्यांचं नाव घेतोय. पण नावापेक्षा कर्तृत्वाला महत्व आहे आणि कर्तृत्व माणसाचं पाहिजे. आज तुम्ही हे काय कर्तृत्व करून जाणार त्याच्यावरती तुमचं भवितव्य ठरणार. आज जर तुम्ही झेंडू रोवला तर पुढच्या वर्षी तुम्ही तुमची वारी नाही का. यू अंडरस्टँड. बाकी बरं ना शेजाऱ्यांचं तसं काही विषय नाही. तुमचा चालूसाठी बोललंय तुम्ही चष्मे वापरा. पण एक सांगतो कोरोना काळामध्ये सगळ्यात आपल्याला कामाला कोण आला असेल तर माझा शेजारी आहे. म्हणून शेजाऱ्यांची आठवण होती. माझा भाव तिकडला विचारायचो वहिनी येऊ का काय येऊ नको. पण माझं शेजारी सकाळी उठल्यानंतर विचारायचो काही दादाची तब्येत कशी आहे म्हणून मुंबई सारख्या मध्ये शेजाऱ्यांचा नेता म्हणजे काय होतं. शेजारी आहे तर आपण नमस्कार साहेब. बाकी काय आहे बघा आज या ठिकाणी महिला वर्ग कमी आहे कारण बघा घराघरामध्ये हळदी कुंकू आहे. सर्व जानेवारी आहे बघा हळदी कुंकू आहे. आणि त्याच्यात काय झालं आहे साहेबांनी 1500 रुपये 21 रुपये टाकल्यामुळे आपली किंमत कमी झाली नाही का. प्रत्येकाच्या घरामध्ये महिन्याला 1500 रुपये येतात. लाडक्या दादा दिले आमच्या अजिंक्य साहेबांनी नाही का होय की नाही. आज बघा या घडीला आपली किंमत कमी होत चालली आहे. पण मंडळी सावधान राहा. कुंभमेळा चालू आहे आणि कुंभमेळ्यामध्ये साधूंची संख्या वाढवत गेली आहे. कुठे गेला तरी बघा आजकाल बघा महिलांना एवढं महत्व आहे याचे लेवल वाढवलं. कमी जास्त करू नका काही एकदम लेवल ठेवा वाढवा तुम्ही. अहो साहेब कोण काय बोलणार नाही ಎಂತ ನಾಳೆ ಇಲ್ಲಪ್ಪ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡ ಬೋಂಡ ನಾಳೆ ಎಂತ ಆದ ಒಬ್ಬನ ಬಂದು काय समजलीव मागत काय समजलं नाही. वाढवा तुम्ही बिंदास काय टेन्शन घ्यायचं ना. आजचा दिवस योग फार पवित्र आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी घटना लिहिली नाही का. हुतात्म्यांची बळी गेली त्यानंतर हा दिवस लाभलाय भाग्याचा दिवस आहे. या ठिकाणी सन्माननीय सरकारांची नाट्यकर मावळी यांच्याकडून 101 रुपयाच्या पारितोषिकाला जोरदार मंडळी टीव्हीवरती बघितलं मध्ये तर बघा सौंदर्याची ऍड असते ती महिलांसाठी असते. एखाद्या शॅम्पूची ऍड असते ती महिलांसाठी असते. एखाद्या साबणाची ऍड असते ती महिलांसाठी असते. तुमच्या आमच्यासाठी आहे काय दादा. तुमच्या आमच्यासाठी आहे काय या काय इजगाड लगाव इजगाड लगाव इजगाड लगाव. मंदिरात गेला तरी बघा महिलांसाठी आराधना अर्चना पूजा साधना आमका आहे काय दादा या काय घंटा मेलाव कर्म लाडकी बहीण योजना आली लाडका भाऊ योजना आली. काका केलं ना करणार काकाची एकटी लाडकीमध्येच राहिलं नाही का. पण आमच्यासाठी पण काहीतरी येणार म्हणजे 100% येणार. दादा पाठीमागे त्यांना विनंती करतो खुर्च्या खाली बसून घ्या दादा. या या तुम्ही बसलात तर आम्हाला सुद्धा मजा येणार आहे. कारण मंडळी आज धकाधकीचा नियमन आहे बघा या जीवनामध्ये. काय करावं ते सुचत नाही. एक दिवस तर बघा एकनाथ महाराजांकडे गेला. एकनाथ महाराजांकडे गेल्याने म्हणता महाराज तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. एक पहिला प्रश्न म्हणजे माझ्या आयुष्यात पुढे काय लिहिलंय. माझ्या आयुष्यात पुढे काय लिहिलंय. आणि दुसरा प्रश्न म्हणजे एकनाथ महाराज तुमच्यावरती एवढी निंदा होते टीका होते तरी सुद्धा तुम्ही शांत कशी
एकनाथ महाराज म्हणाले, बाळा ये, तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. तुझं आयुष्य फक्त 8 दिवसाचं आहे. एवढं ऐकल्याबरोबर तो पुढचं ऐकून थांबलोच नाही, गेलो घराकडे. घरात गेलो, 8 दिवस झाले, 9वा दिवस उजाडला. 9वा दिवशी उठून बघतो तर म्हणतो मी जिवंत आहे. धावत पडत एकनाथ महाराजांना गेला आणि महाराज म्हणता, तुम्ही सांगितलं मी 8 दिवसात मरणार, पण आज 9वा दिवस आहे, मी जिवंत आहे. एकनाथ महाराज म्हणतो, अरे बाबा, तू पुढच्या प्रश्नाचं उत्तर ऐकलंच नाही, त्याच सांगणार होतं. जर तू आजचा दिवस शेवटचं समजून जगलं तर उद्याचा दिवस त्यासाठी चांगलं येणार आहे. म्हणून आजचा दिवस शेवटचा समजून नका, उद्याचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच चांगला येणार. एकनाथ महाराजांनी सांगितलंय, उद्याची चिंता करू नका, आजची चिंता करा. आज आनंदात जगा, उद्याचा दिवस 100% तुमचा चांगला येणार आहे. म्हणजे कारण बघा, आज एवढ्या लांबून आपल्याकडे बुवा आले, तर प्रतीकची सावंत, तर नाव घेतात प्रतीक सावंत, प्रतीक सावंत होता. काय काय लक्ष देऊ नका. मेन म्हणजे धडाडीचे बुवा बुवाच होते. नाहीतर ते गोंधळ वाटणार, काय असा अडचण माहिती. बाकी काय बुवा तसे काही माझ्या बोलणार नाही, आणि बोलले तरी मी सुद्धा काय बोलणार. माणूसच गोड आहे, काय बोलणार नाही का. शाळेत काहीतरी सांगत होते, पण ते विचारले, पण मीच सांगितलं. हे एकदा शाळेत असताना असेच उच्चार होते. मास्तरांनी सांगितलं, बाबा पोरांनो, उद्या म्हणतात चंद्रावरती व्याख्यान देणार आहे, सगळ्यांनी यायचं आहे. सगळ्या पोरांनी हात वर केला, पण हे का बसून राहिले. मास्तरांनी उठवलं, कमान सतीश, तुझं काय झालं. सतीश भाऊ म्हणतात, माझं मास्तर काय नाही झालंय. मग तू उद्या येणार नाही का. नाही म्हणता, माझ्या आईने सांगितलं नाही. म्हणता एवढे लांब चंद्रावर म्हणलं, मला माझ्या आई पाठवणार नाही. बाकी बरा नवा. पण बघा ताई माई यांचा विचार करा पक्का, आणि सतीश सावंत बुवांवरती मारा शिकता. जमाना बदलत चालला बघा. अमेरिकेमध्ये चेंजिंग रूम मध्ये एखादा ग्रस्त गेला आणि पॅन्ट बदली करून गेलो. एखादं बुवा चेंजिंग रूम मध्ये गेलो आणि पॅन्ट बदली करून गेलो, तर अमेरिकेची बायको आता काय म्हणता, वाव निश्चित वंडरफुल. आणि तोच भारतात गेलो चेंजिंग रूम मध्ये आणि पॅन्ट बदली करून गेलो, तर आपल्या भारतातली बायको काय म्हणणार, हो जरा खाली बसून जमता काय बघा. यो बरं काय अमेरिकेमध्ये बायकांना काय म्हणतात, मिसेस जॉन, मिसेस फर्नांडिस. आपल्या भारतात मिसेस सावंती, मिसेस पवारी, नाही का. म्हणजे हा फरक आहे. आणि फरक हा बद्दल त्याचं काढायचं नाही, कालाप्रमाणे चाललं पाहिजे बघा, कालाप्रमाणे वागलं पाहिजे, कारण कालावरती सर्व आहे बघा. आता मोबाईलचा जमाना, आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये त्या दिवशी एक पोरग्याला काय झालं पाहिजे. एक पोरगं संडासमध्ये दुपारचे ते का आज बापू गेम खेळून घ्यायला, म्हणजे संडासमध्ये मोबाईल घेऊन गेलो. मोबाईल घेऊन गेलो आणि बघलो तो मोबाईलच्या संडासच्या भांड्यातच पडलो. संडासच्या भांड्यातच पडलो. आता त्याला टेन्शनला म्हणता घराकडे गेलाय ना, आऊत बापूस करायचं का म्हणून त्यानं देवाचा धावा केला. त्याबरोबर एक जिनिलो आणि म्हणता वाजता काय झालं. म्हणता माऊली, म्हणता माझं मोबाईल फक्त पडलं. काय टेन्शन घेऊ नको. ते जिनाने काय केलं, हात घातला आणि एक मोबाईल काढला. तो मोबाईल बघितल्यावर तो पोरगा म्हणता, ह्यो सोन्याचा मोबाईल माझा नाही, ते का ते लाखो सोन्याची गोष्ट आठवण. म्हणता खरा कोणी म्हणता, ह्यो सोन्याचा मोबाईल माझा नाही. तो पोरगा म्हणता, त्यावर त्या जिन्याने त्याच्या टपली मारला आणि सांगितलं, अरे बाबा तुझं काय ह्यो मोबाईल घेऊन बघतो. काय करणार दिवस असे पोरांना पहिली काही गरज होती. जमाना बदलत चाललाय. त्याची पत्नीची कबर आहे, तो 36ची पॅन्ट घेताय, आणि तो 36चा पॅन्टीवाल्याच्या सत्यनारायणच्या पूजेत पाय पडून वाचलो. वाटच्या दर्शन घेऊ नको.
दुपारच्या भात हवा असतो तो म्हणणार बाका भात पण नको आणि डाळ पण नको तुला जेवण नको म्हणजे ही परिस्थिती दिलेली आहे म्हणून एकच म्हणून बघा आले किती कंपन्या बघा. आले किती कंपन्या बघा. इथं जोरदार म्हणजे टाळ्या तरी होतं एवढं काय तिथे असं वाचल्यानंतर आमचा टेन्शन येणार लोकांना कसं आहे माहिती आहे इथे पैसा नाही दिला तरी चालेल पण टाळ्या महत्वाच्या त्या ब्रह्मांड टाळी हे पर्याय सांगू इच्छितो आज आम्ही दोघे कार्यक्रम करतोय हे आम्हाला काहीतरी मिळाची मिळणार आहे म्हणून करतोय पण तुम्ही या ठिकाणी म्हणतात नावनिदा भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती जी श्रवण भक्ती आहे ही तुम्ही करताय आणि आजच्या भजनात म्हणजे जास्त तुम्हाला मिळणार म्हणून एकदा परमेश्वराचा तुपाचा आपण या ठिकाणी सादर करतोय बुवा त्याचे काही माका बोलले नाही पण माका पण हवं वाटत नाही की जास्त बुवांका बोलू शकतो कारण बुवा म्हणजे माझ्यासाठी एक सिनियर आणि असे तसे गृहस्थ नाहीत खरोखरच माणूसच नाही ते देव माणूस बघा म्हणजे असे बसतच ना माका भीती वाटताय आता काय करते पण काय ते ऐकून बोला हार्मोनियमचा आवाज झाला कमी करत राहू नये रूपाचा मंत्र सादर करतो या ठिकाणी पंढरीचा मंत्र विठेवरती उभा राहिला युद्ध 28 झाली क्षण विकार युद्ध विद्ध काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आणि त्या विठेवरती गाडीत उभा राहून काय करतोय भवसागर करत आहे पुंडलिका भक्त विठेवरती उभा देवाला केला भक्ताने म्हणजे आई वडिलांचं देव म्हणजे एवढी ताकद आहे म्हणजे म्हणून सांगतो काशीला नाही गेला तरी चालेल बुवा तिरुपतीला नाही गेला तरी चालेल पण आपल्या आई वडिलांची सेवा नित्याने करा आईचे चरण करा वडिलांची सेवा करा तुम्हाला कशाचीच कमतरता मंडळी पडणार नाही कशाचीच कमतरता पडणार नाही कारण या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ दैवत काय असेल तर ते आई आणि बाबा आहे यांचे चरण करा त्यांची सेवा करा
हॅलो सन्माननीय चंद्रकांत कंदिलकर यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लागला धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी